नाही नाही, आता खूप काळोख असेल आणि अमावस्याही जवळ आले. नदीकाठी आपण उद्या सकाळी जाऊया. मला काळोखाचा फरक पडत नाही. मला खडा हवाय. आत्ता जाऊया चल. पण तुमच्याकडे आहेत ते मायावी शक्ती आता? कसल्या मायावी शक्ती? मॅडम प्लीज, माझ्या समोर हे इनोसेंट असल्याचं नाटक आत्ता तरी करू नका. मला माहित आहे तुम्हाला तो खडा का हवाय. कारण सध्या तुमच्याकडे तुमच्या मायावी शक्ती नाही आहेत. म्हणून मी सांगते की आता अंधार आहे, त्यामुळे आपण उद्या सकाळी नदीकाठी जाऊया. आता जर गेलो तर लॉजिकली 2 प्रॉब्लेम्स असणार आहेत. एक, इतका काळोख आहे की तो खडा सापडणं आपल्यासाठी इम्पॉसिबल आहे. आणि दुसरा लॉजिकल प्रॉब्लेम म्हणजे आपण तिथे गेल्यावर एखादा आत्मा आला तर आपण त्याला कसं फाईट करणार? कारण तुमच्याकडे ती मायावी शक्तीच नाहीये. त्यामुळे नदीकाठी आपण उद्या सकाळी जाऊ, हेच योग्य आहे. मी तुझ्यावर विश्वास का ठेवू? ठीक आहे, नका ठेवू विश्वास. बाय. थांब. कुठे जायची गरज नाहीये. मला फक्त एवढं सांग की तू मीराला कसं पाहिलंस? तिकडे का गेली होतीस तू? मोबदला हवाय ना माया? सांगते. त्या दिवशी मॅडम तुम्ही अचानक खाली पडलात. तुम्ही मला तुमची हेल्प करायला सांगितली आणि तेव्हा मी पाहिलं की तुमची हालत किती भयानक झाली. मी घाबरले. मला कळत नव्हतं काय चाललंय. आणि त्यानंतर थोड्या वेळाने तुम्ही परत घरात आलात तेव्हा अगदी नॉर्मल होतात. तुमच्यासोबत मीरा सुद्धा घरात आली. त्या क्षणाला 100% मला खात्री पटली की 100% मीरा या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ड आहे. माझा डाऊट क्लिअर झाला. आय गॉट हर. घरातल्या सगळ्यांनीच आधीपासून मला वेड्यात काढलं, तुम्ही सुद्धा.